रस्ता मागणीसाठी गावकरी आत्मदहन करणार। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी गाव 3 जिल्हा सरहद्दीवर वसलं असून बीड, लातूर आणि परभणीला जोडलेला रस्ता व मध्यवर्ती गाव याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचं लक्ष ना प्रशासनाचं। त्यामुळे रस्त्याच्या मागणीला घेऊन आता येथील गावकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे। ते वेळेप्रसंगी आत्मदहनी करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। तसेच आनंदवाडी या गावात दवाखाना नाही, दवाखान्यात जाण्याची वेळ आली तर हा रस्ता नाही, त्यामुळे गावकरी त्रस्त झाले। मी नागेश चाटे, आनंदवाडी गावचा सरपंच। भारत स्वतंत्र काळापूर्वीपासून माझं गाव रस्त्या वाचून वंचित आहे। लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, सर्व प्रकारचे लोकप्रतिनिधी आम्हाला कुणालाही आमच्या गावची मदत मिळाली नाही आणि आमच्या फक्त मातापोटी आमच्या गावाला चक्कर मारतात आणि जातात। उत्तरेला जे तुम्हाला दिसते ते परभणी जिल्हा आहे, इकडल्या साईडला लातूर आहे, इकडल्या साईडला बीड आहे। तिन्ही जिल्ह्याच्या हद्दीवर बसल्यामुळे आरोग्य सेवा, शिक्षण, बाजार हे सर्व आम्हाला लातूर जिल्हा व बीड जिल्ह्यामध्ये जाणं येणं करावं लागतं। हा रस्ता आम्हाला नसल्यामुळं आमच्या गावामध्ये आता काही दिवसापूर्वी फक्त दवाखान्यात जाण्यामुळे एक तरुण वारला। मी आनंदवाडी गावचा एक रहिवासी आहे आणि इथून इकडं परभणी आणि इकडं अंबाजोगाई आणि लातूर आणि बीड ह्या 3 जिल्ह्याच्या बॉर्डरवर आमचं गाव आहे आणि या गावाला रस्ता नाही। एक 30 वर्ष झाल्यापासून रस्त्याची अडचण भरपूर आहे आणि ह्या आम्हाला रस्त्याची गरज आहे। इथं शाळा गाव पण शाळा नाही आहे। इथे एक 5-6 किलोमीटरवर शाळा आहे। रस्त्याची अडचण असल्यामुळे शासन आमच्याकडे लक्ष करत नाही। शासनानं लक्ष करावं आणि एवढा रस्ता आम्हाला तात्काळ द्यावा ही माझी विनंती आहे। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।